हुशार माकड. एक माकड होते. त्याला नदी पार करायची इच्छा होती. त्यामुळे तो दिवस रात्र त्याचा विचार करत असतो. त्यासाठी तो काही काही आयडिया करून बघत असे. कधी नदीत दगड टाकत, तर कधी लाकूड टाकत आणि तो प्रयोग करून बघत, पण त्याला यश काही मिळत नव्हते. नंतर तो नदीकाठी एक कासव आणि मगर तो नेहमी बघत असे, पण त्यांच्याशी बोलण्याची तो हिंमत करत नसे. एकदा मगरीला फळे खायची इच्छा होते. ते ती कासवाला बोलून दाखवत असते. हे माकड ऐकतो, तो लगेच फळे मगरीला आणून देतो. ते बघून ती खुश होते. कासवाला पण तो फळे देत, त्यामुळे तो पण खुश होत. अशा प्रकारे त्यांची मैत्री होते. तिघे चांगले मित्र होतात. नंतर माकड काही दिवसांनी त्याची इच्छा बोलून दाखवतो. त्याला नदी पार करून दुसरे ठिकाणी बघायला जायचं आहे. तेव्हा ते तिघे मिळून तिथे जायचा प्लॅन करतात. तो दिवस येतो. मगरीच्या पाठीवर मोठ्या विश्वासाने माकड बसतो. जाता जाता कासव मागे राहतो. मगरीच्या मनात लालच येतो. ती विचार करते, माकड आपल्याला जी फळे आणून देतो ती खूप गोड असतात. तो तर ते नेहमीच खातो, त्यामुळे त्याचे काहीच किती गोड असेल असा ती विचार करते. तेव्हा ती त्याच्याकडे त्याचे काहीच मागते. तेव्हा माकड विचार करून उत्तर देतो, मी तुला दिले असते, पण ते तर मी घरीच ठेवले आहे. त्यामुळे नदी पार करून आल्यावर मी घरी जाऊन तुला देतो. मगर चालेल बोलते. त्यानंतर ते नदी पार करून परत घरी जायला निघतात. माकडाला भीती वाटत असते, पण त्याचे सर्व कुटुंब तिथे असल्याने तो तिच्या पाठीवर बसण्याची रिस्क घेतोय. नेहमीच्या जागी पोचल्यावर माकड लगेच उडी मारतो आणि झाडावर पोचतो आणि मगरीला बोलतो, तुझ्यासारखे मित्र असण्यापेक्षा नसलेले बरे. कासवाला तो घडलेला प्रकार सांगतो. मगर माझे काळीज मागत होती, पण मी तिला सांगितले की मी ते घरी ठेवले आहे, त्यामुळे मी वाचलो. नाहीतर मी आता तुझ्या समोर नसतो. हे ऐकून कासव विचार करू लागतो. तो आणि माकड मगरीसोबतची मैत्री तोडतात. तात्पर्य: धोका झाल्यावर लगेच कृती करून हुशारीने खेळी करावी, नाहीतर आपलेच नुकसान होईल. थँक्यू.